हाय मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी गणित सराव संच आहे 39. बघा, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणमध्ये आपण पाहिलं होतं. सराव संच बघा 38मध्ये पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत 39मध्ये भागीदारीच्या बाबतीत पाहणार आहोत. भागीदारीमध्ये नफा कसा काढायचा आहे आपल्याला दोघांच्या मधला. ठीक आहे, चला बघा इथे प्रश्न बघा. सुरेश आणि रमेश यांनी रुपये 1,44,405 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. आता त्यांनी काय केलं, 1,44,000 रुपये टोटल अमाऊंट होती त्या दोघांची, बरोबर. त्यातलं प्रमाण काय आहे, सुरेशचं प्रमाण आहे 4 आणि रमेशचं प्रमाण आहे 5. असं त्यांनी करून काय केलं, एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. आता हा भूखंड घेतला, परत तो विकला, त्याच्यामध्ये त्यांना 20% नफा मिळाला. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला बघा. आता पहिल्यांदा लिहूया उत्तरामध्ये, भूखंड विकून 20% नफा मिळाला. म्हणजे उत्तर लिहा, भूखंड विकून त्यांना 20% नफा मिळाला. ओके, नफा मिळाला. गुंतवणूक किती केली, 1,44,000 आणि ह्याच्या गुंतवणुकीतनं त्यांना काय मिळालं, 20% नफा त्यांना मिळालाय. मग नफा काढण्यासाठी बघा टक्केवारीमध्ये नफा. आता 20% म्हणजेच किती बघूया आता आपण. मग लिहा 1,44,000 गुणिले 20 म्हणजे माहिती ना, 20/100 लिहितो आपण, हो की नाही. चला, अंशाचा 1 0, छेदाचा 1 0, अंशाचा 1 0, छेदाचा 1 0. राहिला का इथे 2 आणि हा इथे बघा इथं अशून्य, बे0 0. आता ह्यांचं दोघांचं गुणाकार द्यायचा. बे0 0, बे4 8, बे4 8, बे1 बे, म्हणजे 28,800 रुपये त्यांना नफा मिळाला. आता आपल्याला काढायचे प्रत्येकाला किती नफा मिळाला. काय काढायचं आपल्याला, प्रत्येकाला किती नफा मिळाला. मग नफ्याचे प्रमाण घ्या, नफ्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण. नफ्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण. ठीक आहे. आता मला सांगा बघ, किती होतं, 4/5. किती होतं, 4/5 होतं. ठीक आहे. आता बघा खाली आपण लिहू, सुरेशचा नफा आपण काय म्हणणार आहोत, 4x म्हणणार आहोत. म्हणून इथे लिहा, सुरेशचा नफा 4x. ठीक आहे नाही, सुरेशचा नफा 4x आणि रमेशचा नफा 5x. ठीक आहे. आता बघा यांचं जर आपण बेरीज केली, काय केली आपण, बेरीज. बघा सुरेशचा नफा आणि रमेशचा नफा काय म्हणलं, 4x अधिक 5x बरोबर किती नफा मिळाला होता, 28,800. 28,800. आता हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे. आता हे समीकरण आपण सोडू शकतो. कसं सोडवणार बघा, 4 आणि 5 यांची जर बेरीज केली, 4 आणि 5 9x बरोबर काय 28,800. हा 9 गुणिले तिकडे गेला काय होणार, भागिले 28,800 भागिले 9 आणि हा x आहे तो तसाच राहिला. आता ह्यांना भाग देऊया आपण, भाग देऊया. चला थोडस इथे वरती लिहिते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा 28,800 ला भाग दिला आपण तर आपल्याला किंमत भेटते बघा 3,200. किती, 3,200. म्हणजेच x बरोबर 3,200. म्हणजे x ची किंमत किती आली, 3,200 आली. ठीक आहे. चला मग आता सांगा, ही पूर्ण काय नफा मिळाला आपल्याला, बरोबर. आता हा नफा मिळालाय, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, ह्याच्यामध्ये आता सुरेशचा आणि रमेशचा नफा किती. मग लिहा, सुरेशचा नफा किती म्हणला होता आपण, 4x ना, म्हणून लिहा बरोबर 4x. 4 आहे तसंच, x ची किंमत किती आली, 3,200. करा गुणाकार, 4 0 0, 4 0 0, 4 2 8, 4 3 12, म्हणजेच 12,800 रुपये कोणाला भेटले, सुरेशला. आता रमेशचा काढू.
रमेशचा नफा बरोबर किती मांडला होता आपण 5x म्हणूया 5 गुणिले x ची किंमत किती 3200 चा गुणाकार 5 0 0 5 0 0 बरोबर 5 दुने 10 चला 1 5 3 15 आणि 1 16 म्हणजे 16000 रमेशचा नफा झालेला आहे. कळलं? सुरेशचा नफा 12800 आणि रमेशचा नफा आहे 16000 इतका आपल्याला प्रत्येकाला ही किंमत त्याला भेटलेली आहे. समजलं उत्तर? चला आता प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आपण. प्रश्न दुसरा बघा. विराट व सम्राट यांनी अनुक्रमे रुपये 50,000 व रुपये 1,20,000 गुंतवून व्यवसाय चालू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. तर प्रत्येकाला किती तोटा झाला? आता मागच्या सारखंच फक्त तिकडे नफा होता इथे तोटा आहे. ठीक आहे, फक्त भांडवलाचं प्रमाण एकूण भांडवल दिलं मागच्या वेळेस, आता इथे फक्त दोघांचं वेगवेगळं दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण काढूया एकूण भांडवल. पहिल्यांदा एकूण भांडवल काढू. एकूण भांडवल काढण्यासाठी काय विराट व सम्राटचं भांडवल काढावं लागेल की नाही. विराटचं भांडवल किती 50,000 अधिक सम्राटचं किती 1,20,000. ठीक आहे, म्हणजेच एकूण बघा यांची जर बेरीज केली 50 आणि 20 70 म्हणजे 1,70,000 रुपये एकूण भांडवल त्यांनी गुंतवले, त्या व्यवसायात गुंतवलेलं आहे. आता या व्यवसायात त्यांना 20% तोटा झालेला आहे. काय झालेला आहे? 20% तोटा. आता तोटा काढायचा आपल्याला 1,70,000 म्हणजे लिहा तोटा टक्क्यामध्ये काढायचं ना, म्हणून टक्क्यामध्ये काढा. तोटा 1,70,000 गुणिले 20% म्हणून 20/100. चला यांची करूया आता आपण गुणाकार भागाकार काय येते ते. चला 0 अंशाचा एक छेदाचा आहे, अंशाचा एक छेदाचा आहे. राहिले काय बघा बरं. B0 0 B0 0 B0 0 B7 14 चला 1 B1 B आणि 1 3 म्हणजे 34,000 रुपये त्यांना तोटा झालेला आहे. बघा काय झालेला आहे 34,000 रुपये तोटा झालेला आहे. आता मला सांगा, आता हा झालेला तोटा आहे ना, ह्या तोट्याची भांडवलामध्ये आपल्याला काय करायचंय रूपांतर करायचंय. त्या भांडवलाच्या प्रमाणात करू आपण या तोट्याचं बरोबर. आणि आता आपल्याला भांडवलाचं प्रमाण काढायचे. काय काढायचे म्हणून भांडवलाचे प्रमाण काय काढायचे पहिल्यांदा भांडवलाचे प्रमाण. आता भांडवलाचे प्रमाण कसं काढायचं? मागच्या याच्यामध्ये प्रमाण दिलं होतं 4/5 दिलं होतं की नाही, इथे काहीच दिलं नाही. कसं काढणार 50,000 भागिले 1,20,000 करा. 0 गेला 0 0 गेला 0 0 गेला 0 0 गेला 0 किती आलं 5/12 आला की नाही. काय आलं 5/12 म्हणजेच 5 कोणाचा तर विराटचा आणि हा 12 कोणाचा तर सम्राटचा. म्हणून लिहा तोट्याचे प्रमाण 5/12 इथपर्यंत लिहायचं. चला आता लिहा बघा विराटचा तोटा काय मानू आता आपण म्हणून लिहा विराटचा तोटा 5x म्हणू आहे का नाही. आणि कोण आहे दुसरा सम्राटचा तोटा 12x म्हणू. ठीक आहे, आता चला यांचे करायचे. आता आपल्याला बघा आपण जर यांना माग कसं केलं होतं आपण तसंच करू. बघा 5x अधिक 12x बरोबर किती झालं आपल्याला तोटा एकूण 34,000 काढायचा. आपल्याला किती 34,000 काढायचं आहे. बघा 5 इथे चल समान आहेत म्हणून ह्या दोघांची काय करणार बेरीज करणार आपण, म्हणून बेरीज करणार. 5 आणि 12 यांची बेरीज 17x बरोबर इथे काय येणार 34,000 आहे तसाच. ठीक आहे, हा 34,000. आता पुढे बघा हा 17 काय आहे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार भागिले. मग x तसाच राहिला. हा 34,000 इकडे घेतला छेद 17. आता ह्यांना भाग देऊया हे म्हणा बघा 17 1 17 17 दुने 34 पाडे आले ना.
काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पाडे यायला पाहिजे फक्त. x बरोबर 2000 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2000. आता आपल्याला सांगायचं प्रत्येकाचा काय विचारले तर प्रत्येकाला किती तोटा झाला. x ची किंमत मिळाली आपल्याला 2000. आता म्हणाली हा म्हणून विराटचा तोटा, विराटचा तोटा किती मांडला होता आपण 5x ना, म्हणून 5 गुणिले 2000 यांच्या करायचा गुणा. 5 दुने 10 आणि वरचे 3 शून्य आहे ते तसेच, म्हणजे 10,000 रुपये विराटचा तोटा झालेला आहे आपल्याला. आता कोणाचा काढायचं सम्राटचा. काय लिहायचा सम्राटचा तोटा 12x म्हणजे 12 गुणिले 2000. 12 ने 24 आणि वरचे 3 शून्य आहेत म्हणजे 24,000 रुपये कोणाचा तोटा झाला तर सम्राटचा तोटा झालेला आहे. कळलं. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा प्रश्न तिसरा दिसायला खूप मोठा आहे पण छान आहे. बघा सांगेल श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी सोलापुरी चादरी गोटातील विकण्याचा व्यवसाय ₹80,000 गुंतवून सुरू केला. त्यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 होते व पियुषचे भांडवल 12,000 होते. त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती होती आणि नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती. आता मला इथे सांगा. बघा हे तिघ जण व्यवसाय करतात. काय करतात तिघ जण व्यवसाय करतात. कोण आहे श्वेता, मग पियुष आहे आणि कोण आहे नचिकेत. हो की नाही. एकूण ह्या तिघांनी मिळून किती रुपये भरलेत 80,000 रुपये. किती भरलेत 80,000 गुंतवणूक केलेली आहे. बरं श्वेताची बघा, श्वेताची त्याच्यामध्ये काय आहे 30,000 रुपये आणि पियुषची किती आहेत 12,000. मला सांगा ह्या दोघांची किंमत दिलेली आहे. मग ह्या दोघांची किंमत बेरीज करून ह्या दोघांची किंमत बेरीज केली आणि 80 मधनं वजा केली तर नचिकेतची भागीदारी भेटते की नाही आपल्याला. हो की नाही. सोपं आहे की नाही. म्हणजे नचिकेतची भागीदारी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ह्या दोघांची बेरीज करावं लागेल आणि ह्या दोघांची बेरीज केल्यावर 80,000 वजा करावं लागते आणि जे वजाबाकी करून जे उत्तर भेटते आपल्याला तीच आपल्या नचिकेतची भागीदारी समजायची. हो की नाही. चला मग लिहा एकूण भागीदारी. उत्तर लिहिताना भाग असायचं एकूण भागीदारी किंवा भांडवल म्हणा. एकूण भांडवल म्हणा किंवा भागीदारी भांडवलच म्हणा. एकूण भांडवल किती आहे 80,000. ते आहे 80,000. आपल्याला काय काढायला लावले पहिला प्रश्न नचिकेतची भागीदारी किती. मग लिहा नचिकेतची भागीदारी x मानू. हो की नाही. जे नाही त्याला x मानून टाका. ठीक आहे. आता चला पुढे काय आहे. आता आपल्याला x मांडलेली. आता x ची किंमत काढण्यासाठी काय करायला मग असे समजून सांगितलं 30,000 अधिक काय करावं लागेल 12,000 बरोबर 80,000. कळते का. आता ह्या दोघांची बेरीज करायची. करा बरं बेरीज. 30 आणि 12 30 आणि 40 42,000 बरोबर 80,000. हा आता हा 42,000 अधिक आहे तिकडे गेला वाहनात वजा म्हणजे 80,000 मधनं वजा 42,000 झालं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. अरे x राहिला ना इथे लिहायचा अधिक x. तिघांची भागीदारी आहे ना आपल्याला. हो की नाही. x इथं राहिला हा अधिक तिकडे गेला वजा झाला बरोबर. आता काढा. शून्यातनं शून्य गेला शून्य, शून्यातनं शून्य गेला शून्य, शून्यातनं शून्य गेला शून्य, शून्यातनं जातो का नाही. मग काय लिहिणार 10 इथे राहिला 7, 10तनं 2 गेले 8, 7तनं 4 गेले 4 5 6 7 3 38,000. इथे राहिलेत आपले 38,000 राहिलेत. बघा नफ्याचे वाटप भांडवलाच्या प्रमाणात होते. पुढचा मध्य येईल बघा नफ्याचे वाटप भांडवलाच्या प्रमाणात होते. भांडवलाच्या प्रमाणात होते. थोडं वर लिहिते म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. पुढे बघा. आता समजा जर आपण नचिकेतचा नफा x रुपये मानू. समजा
आता इथे काय आहे, नचिकेतचं मिळालं, नचिकेतचाच काढायला लावला ना फक्त आपल्याला, बाकीचं कोणाचंच काढा. म्हणजे समजा नचिकेतचा नफा x रुपये मान, रुपये x मान असं घ्या, रुपये x मान. ठीक आहे. आता बघा वर्षाखेर 24% नफा झालेला आहे त्यांना. किती? 24% नफा झालेला आहे. मग म्हणा आता 38,000 काढायचं आपल्याला. कितीवर? 38,000 काढायचं आहे. म्हणजेच काय, x बरोबर किती, आता 38,000चे 24%, 38चे 24%, म्हणजे 38,000चे 24%. म्हणजेच आपण कसं लिहिणार आहे, 38,000 गुणिले 24चं कसं लिहितो आपण, 24, आणि हा काय भागिलेमध्ये 100, अंशाचा 1 शून्य, छेदाचा अंशाचा 1 शून्य, छेदाचा 1 शून्य. राहिले काय आपल्या 380 गुणिले 24. करा आता यांचा गुणाकार. आता गुणाकार करायचा आपण इथे करूया. 380 गुणिले 24, 4 0 0, 4 8 चौक 32, 4 3, 4 3 12, 13 14 15, एक घर बंद, 2 0 0, 8 दुने 16, झाला 1, 3 दुने 6 ने 7, 0 2 6 5 11, झाला 1, 8 आणि 1 9, 9,120 काय झाले, नचिकेतला नफा मिळाला आहे. ठीक आहे. भांडवल किती भेटलं, नचिकेतचं भांडवल किती होतं, 38,000, आणि नफा किती मिळाला त्याला, 9,120. प्रश्न चौथा बघा, अ व ब यांनी मिळालेला रुपये 24,500 नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली. बघा अ आणि ब ला 24,500 रुपये भेटले होते. त्यांनी ते प्रमाणात कसं प्रमाणात 3/7 या प्रमाणात ते वाटून घेतलं. आणि हे जे वाटलेले आहेत 3 पैकी 2% काय केलं त्यांनी, सैनिक शाळेला निधी म्हणून, परत 7 पैकी 2% असं करून त्यांनी काय केले, निधी त्यांनी वाटलेला आहे, म्हणजे दान केलेलं आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली, म्हणजे आता निधी किती काढायचा आपल्याला, तो काढायचा आता आपल्याला. चला तर पहिल्यांदा काय लिहिणार आहे आपण, पहिल्यांदा आपण लिहू शकतो बघा, प्रथम प्रत्येकाला मिळालेला नफा काढू. आता काय काढू, प्रथम काय करू, प्रत्येकाला मिळालेला नफा काढू. मग असं लिहा, प्रथम प्रत्येकाला मिळालेला नफा काढू. नफा काढू. ठीक आहे. दुसरं बघा, अ व ब यांनी 3/7 या प्रमाणात नफा वाटून घेतला. ठीक आहे. म्हणून घ्या 3/7 या प्रमाणात नफा वाटला. अ व ब यांनी 3/7 या प्रमाणात नफा वाटला. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो बघा, म्हणूनच अ चा नफा 3x मानू, हे काय नाही, आणि ब चा नफा 7x मानू. आता आपल्याला पहिल्यांदा नफ्याची किंमत काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल कोणाला किती नफा भेटलेला आहे. म्हणजेच काय, 3x अधिक 7x बरोबर किती मिळाला होता नफा आपल्याला, 24,500. 7 आणि 3 10x बरोबर 24,500. आता हा गुणिले तिकडे गेलं काय होणार, भागिले x बरोबर 24,500 छेद 10, अंशाचा 1 शून्य, छेदाचा 1 शून्य. किती राहिले बरं, 2,450. हे काय झालं त्यांना, 2,450 रुपये ह्यांना सुद्धा हे झालेले मिळाले. ठीक आहे, नफ्याचं प्रमाण आहे. मग ह्याच्यातूनच आपण काय काढू, अ चा आणि ब चा नफा काढू. बघा अ चा नफा किती, अ चा नफा बरोबर किती होता आपला, 3x. 3 ह्या x ची किंमत किती मिळाली, 2,450. 2,450 गुणाकार करावा, 3 0 0, 3 15, 4 1, 3 चौक 12 आणि 1
13, चला 1, 3 2 6 आणि 1 7, म्हणजे अ चा नफा किती होता 7350. आता ब चा नफा काढू. ब चा नफा बरोबर ब चा नफा किती 7x होता ना, 7x बरोबर 7 गुणिले 2450, 7 0 0 7 0 0, 7 5 35, 5 आले 3, 7 चौक 28, 29 31, 5 आले परत 3, 7 दुने 14, 15 16 17, म्हणजेच ब चा नफा होता 17150. आता काय सांगितलं आपल्याला बघा, प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. आता बघा या 7350 पैकी 2% रक्कम, ह्याच्यातली 2% रक्कम त्यांनी निधीमध्ये देऊन टाकली, परत ह्याच्यातली पण 2% निधीमध्ये दिली. आता आपल्याला निधी काढायचा आहे बघा. पुढे हे जर थोडंसं इकडचं खोडते म्हणजे तुम्हाला कळेल, म्हणजे जागा पुरेल आपल्याला. ठीक आहे. बघा अ ने सैनिक कल्याण निधीला सैनिक कल्याण निधी दिलेला किती 2%, म्हणून लिहा अ चा अ ने सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम ठीक आहे, दिलेली रक्कम. आता 2% काढायचं ना ह्याच्यावर, म्हणजे आता 7350 पैकी 2% रक्कम त्यांनी दिली, म्हणजे 2% काढा. अंशाचा 1 छेदाचा 1 शून्य गेला. करा बरं. 7 आणि 5 यांचा गुणाकार करा. 5 दुने 10, चाला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 7 दुने 14 छेद 10, 10 राहिला ना आपला. ठीक आहे, अंशात 1 शून्य शून्यच 147 रुपये त्यांनी निधीला दिली बघा त्याच्या ह्याच्यामधली. ठीक आहे, अ नी. आता ब ची काढू आपण. काय काढू? ब ची काढू. हे खोडून घेऊया आपण. 17150 हे थोडंसं ठेवूया म्हणजे आपल्याला लागेल बघा बघायला. किती? ब ने सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम बघा किती 17150 गुणिले 2/100. ठीक आहे, 200. आता हे करून टाकू आपण. ठीक आहे, चला. अंशाचा 1 शून्य छेदाचा 1 शून्य यांचा पहिल्यांदा गुणाकार करून मग भागाकार करू. किती? 5 दुने 10, चला 1, बेक बे आणि 3, 7 दुने 14, चला 1, बेक बे आणि 3 छेद काय 10, म्हणजेच अंशाचा 1 छेद शून्य, म्हणजे 343 रुपये कोणी दिले? ब ने दिले निधी म्हणून वाटप करण्यासाठी, आणि अ ने किती दिले? 147 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे, चला आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा 5वा शेवटचा प्रश्न. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3 4 7 6 या प्रमाणात रुपये 3,60,000 ची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झालेला आहे, तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? बघा खूप काही त्यांनी पहिल्यांदा जयाचं विचारले होते, नंतर निखिलचं विचारले. पहिल्यांदा सगळ्यांचं पहिल्यांदा भांडवलाची किंमत काढून वेगवेगळी. बघा आता सगळ्यांची कशी काढणार आहोत? पहिल्यांदा त्याला एकूण भांडवल काय लिहिणार आहोत? एकूण भांडवल किती आहे? 3,60,000. आता प्रत्येकाचे भांडवल आपण काढूया. तर प्रत्येकाचं भांडवल, जयाचं भांडवल किती समजायचं? जयाचे भांडवल पहिला किती? 3 आहे म्हणून जया 3x मानून, आहे की नाही? दुसरं कोण आहे? सीमा.
सीमाचे भांडवल किती आहे 4x. परत कोण आहे निखिल, ते लिहिते खाली. निखिलचे भांडवल आहे 7x. काय आहे 7x. उरला कोण निलेश. निलेशचे भांडवल किती आहे शेवट आहे 6x. ठीक आहे. आता आपलं करायचं एकूण भांडवल भेटले आपल्याला 3,60,000 रुपये. आता जयाचे भांडवल 3x, सीमाचे 4x, निखिलचे 7x आणि निलेशचे 6x. यांची करू आता बेरीज. 3x अधिक 4x अधिक 7x अधिक 6x बरोबर किती एकूण 3,60,000. ठीक आहे. आता ह्यांची करा बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 14, 15 16 17 18 19 20 किती आलं 20x बरोबर 3,60,000. आता हा 20 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होणार 3,60,000 भागिले 20 अंशाचा 1 शून्य छेदाचा 1 शून्य. चला 2 ने भाग द्यायचा. आता 2 ने भाग द्या 3,60,000 नाही आता 36,000 झालं. किती झालं 36,000 आणि 1 शून्य गेला ना आपला. ठीक आहे. काय झालं 36,000. 2 ने 1 दे 3 2 गेला 1 वरतून घेतला 7 82 16 0 0 आणि हे 3 वरचे शून्य आहे ते तसेच देऊन टाकायचे. म्हणजे 18,000 रुपये त्यांना काय झालेलं आहे त्यांचं एकूण निघलेलं आहे. एक्सची किंमत आपली किती 18,000. आता काय विचारलं आपल्याला तर जयाचे भांडवल किती. आता जयाचं भांडवल काढायचं म्हणजे जयाचे भांडवल बरोबर जयाचं भांडवल कुठे 3x. ठीक आहे. 3 गुणिले x ची किंमत काय आली 18,000. ची किंमत काय आली 18,000. आता सांगा ह्याचा 18 3 आणि 18 शेज यांचा गुणाकार करायचा. 18 त्रिक 54 वरचे 3 शून्य आहे तसेच द्या. म्हणजे जयाचं भांडवल किती आलं 54,000. तसंच तुम्हाला सीमाचं पण विचारू शकतात बरं का प्रश्न नंतर पण फिरू शकतात सीमाचं. मग तेव्हा काय लिहायचं 4x लिहायचं. 4 गुणिले काय लिहायचं मग 18,000. तसंच निखिलचं विचारू शकतात निलेशचं विचारू शकतात. इथे कोणाचं विचारलं जयाचं म्हणून फक्त आपण जयाचं काढलेलं आहे. ठीक आहे. आता बघा त्यांना या व्यवहारात 12% नफा झालेला आहे. त्यांना काय झालंय 12% नफा झालेला आहे. कशावर नफा झालेला आहे 3,60,000 नफा झालेला आहे त्यांना. म्हणून लिहा नफ्याची वाटणी भांडवलाचा. आता एकूण नफा काढू पण 12% नफा झाला ना म्हणून लिहा 12% नफा झाला. नफा व्यायांना काढून घेऊ आपण. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न सुटतील. बघा 3,60,000 लिहून घ्या गुणिले 12 म्हणजेच काय 12/100 अंशाचा 1 शून्य छेद अंश आणि छेद गेला. उरला काय 3600 गुणिले 12 गुणाकार करा. आता 12 0 0 12 0 0 5 72 झाले 7 12 12 25 12 36 36 आणि 7 36 37 38 39 40 41 43 आले बघा. म्हणजे 43,200 रुपये त्यांना नफा झालेला आहे. आता मला सांगा तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील. आता निखिलच्या वाट्याला रुपये येण्यासाठी बघा आता पहिल्यांदा सगळ्यांचा नफा काढावा लागेल का नाही. पहिल्यांदा हे खोडून घेते मी बघा पुढे. नफ्याची वाटणी भांडवलाच्या प्रमाणात करू. आता नफ्याची वाटणी भांडवलाच्या प्रमाणात. कशाच्या भांडवलाच्या प्रमाणात. ठीक आहे. आता जयाचा नफा पहिल्यांदा लिहा जयाचा नफा. ठीक आहे. किती होता 3. आता आपण तिथे x लिहिलं होतं की नाही x लिहिलं की नाही आपण. आता आपण इथे वेगळं लेटर टाकू k टाकूया. काय टाकूया k. जयाचा नफा 3k. सीमाचा नफा 4k आणि कोण आहे निखिलचा नफा
नफा 7K आणि कोण शेवट निलेश. निलेशचा नफा किती आहे 6K. आता भांडवलाच्या प्रमाणात काढायचे ना आपल्याला, हो की नाही. आता भांडवल किती आलं आपल्याकडे 43,200 म्हणजे नफ्याच्या प्रमाणात काढायचं आपल्याला. म्हणून काय लिहा आता 3K अधिक 4K अधिक 7K अधिक 6K बरोबर किती नफा आलता 43,200. आता ह्यांची करायची बेरीज. ह्यांची बेरीज किती आलती मागे आपली 20 आलती की नाही 20K बरोबर 43,200. हा K इथंच राहिला 20 गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार भागिले 20 अंशाचा एक शून्य छेदाचा. ह्यांचा करायचा आता आपण भागाकार. करा भागाकार 4,320 आणि 2 2 4 3 आला 1 3 गेला 1 वरतून घेतला 2 बेसत 12 0 वरतून एक शून्य घेतला म्हणजेच आपल्याला K ची किंमत आली 2,160. ठीक आहे नाही नफ्याचं प्रमाण आला. ठीक आहे. आता विचारले आपल्याला निखिलच्या वाट्याला किती रुपये आले. हे थोडंसं इरेज करते मला जागा पुढे ना. आपण हे लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे कळेल. ठीक आहे. आता लिहा निखिलच्या वाट्याला रुपये. निखिलची काय नफा निखिलचा नफा लिहा किती आहे 7K ना. म्हणून लिहा निखिलचा नफा बरोबर 7K. 7 गुणिले K ची किंमत किती आली इथं 2,160. गुणाकार करा चला 2,160 गुणिले 7 7 0 0 7 चुकून 42 चाले 4 7 1 7 7 आणि 4 11 7 2 14 आणि 1 15 म्हणजेच 15,120 रुपये निखिलच्या वाट्याला येतील. हे शब्दात पण लिहा बरं का म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. समजला हा उदाहरण संग्रह. आशा हे समजला असेल आणि समजला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.